अरे 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 नाही 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 भेटत मराठ्यांना, तुम्हाला आरक्षण नाही भेटत. अरे या मनोज जरांगेच्या मुसक्या आवड्या, मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. आणि पाळलेल्या गाढविणीचं दूध ते पिलेलं आहे आणि म्हणूनच गाढवासारखा किंचाळतो तो. आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा तो करतो. महाराष्ट्र तर तुझ्या बापाचा नाही, पण महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतो. एक दिवस मराठ्यांची लेकरं तुला सुद्धा पेटवण्याशिवाय राहणार नाही. मग त्यांनी एक नवीन मॉडेल लॉन्च केलं. त्याला सांगितलं फक्त मराठ्यांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायचं. तो झोपेतून उठला की लगेच पत्रकार परिषद घेतो. पत्रकार बावचळल्यासारखं त्याच्याकडे जाते. कायम आरक्षणाच्या विरोधात भूमिका. काय नाव पोराव त्याचं? सदा. अगोदर नाव काय? नाव ते न काढून टाका गड्या. आणि पुढं काय म्हटले? सदा बके. तो सदा बके सदा बकत असतो मराठ्यांच्या विरोधात. बरं, बोलण्याची काही पद्धत असते. आता व्याख्यानात बोलताना मला वेगळं बोलावं लागतं, कीर्तनात भाषा थोडीशी वेगळी बोलावं लागते, प्रवचनात जरा वेगळ्या रसात बोलावं लागतं. काय ते मर्यादा असतात स्टेजच्या. व्याख्यान करताना वेगळं, मीडियाशी बाईट देताना वेगळं. तो पठ्ठ्या उठला की त्याचा एकच सुरू होतं, अरे 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 नाही 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 भेटत मराठ्यांना, तुम्हाला आरक्षण नाही भेटत. अरे नाही भेटत आहे. अरे घटनात्मक चौकटीत बसत नाही रे, तुमचं आरक्षण बसत नाही रे. आणि त्याने तो चष्माच कुठून आणला मला अजून पता लागा ना बा. लई जत्रा हिंडलो बा मी लहानपणापासून, लई जत्रा हिंडलो, लई ऑप्टिकल्स मध्ये गेलो, पण तो येडिंग केलेला चष्मा मला काय अजून भेटला नाही. काय माणसं आहेत महाराज, कलाकार हो. नुसता भुंकत असतो महाराज, नुसता भुंकतो. दिवस उरला की त्याला कामच नाही. मला एक गोष्ट सांगा, मराठी तुझ्या दारात आले का बुवा? आरक्षण भेटण्यासाठी वकील म्हणून तुला निवडलं का बुवा आम्ही? तुमचा आमचा काही संबंध? आरक्षण जण तुझ्या हातात आहे का? नाही ना. आम्हाला आरक्षण भेटायचं की नाही, घ्यायचं का नाही आम्ही बघू, द्यायचं का नाही ते सरकार बघल. हा वाद सरकार विरुद्ध मराठी असा आहे. तू कशाला बगबग करतो, कशाला भुंकतो मधी? अरे ते भुंकत होता. नंतर माझ्या समोर एक कारण आलं. गुणरत्न सदावर्तीने गाढवीन पाळलेली. काय पाळलेली? आणि त्याचा गोड गैरसमज आहे. गाढविणीचं दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो बरं का, मी नाही. आणि पाळलेल्या गाढविणीचं दूध ते पिलेलं आहे आणि म्हणूनच गाढवासारखा किंचाळतो तो. आता गाढविणीचं दूध पिलेला काय किंचाळणार? काय महाराज, मला एक गोष्ट सांगा, सदावरती हरामखोर विरोध करतोय. मराठ्यांच्या नेत्यांनी तरी थोड्या लाजा धराव्या. राज्याचे जे मुख्यमंत्री राहिले ते मराठ्यांच्या पोरांना शिव्या देतात फोनवर. राज्याचे जे मुख्यमंत्री राहिले, संपूर्ण राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं, ते म्हणतात मी शहाण नोकरी आहे, मनोज जरांगेच्या मागण्या मला मान्य नाही, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. घेऊ नको ना बाबा तू, पण गरीब मराठ्यांच्या आडवं कशाला येतो? आमच्या गोरगरिबांना फायदा होतो, होऊ दे ना. दुसऱ्या राज्याचे पर्यावरण मंत्री राहिले, आता नगरसेवक होण्याची सुद्धा अवकात राहिली नाही. ते म्हणतात आम्ही शहाण नोकरी, आमचा का ठेका घेतला का मनोज जरांगेनी? भाऊ तुम्ही घेऊ नका. 10-10, 20-20 पिढ्या बसून खातीर एवढी प्रॉपर्टी तुम्ही कमवली आणि आमच्या गोरगरीब पोरांच्या लेकरांच्या न्यायाचा लढा आम्ही उभा केला, तर तुम्हाला मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढाईमुळे तुमच्या पोटात पोटदुखी सुरू झाली. तुम्हाला आम्हाला पाठिंबा देता येत नसेल तर देऊ नका, पण आमच्या मराठ्यांना आडवं सुद्धा येऊ नका. आणि मराठ्यांना तुम्ही आडवे आले ना, येणाऱ्या निवडणुकीत मराठा सुद्धा तुम्हाला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी समाज बांधवाच्या साक्षीने सांगतो. ते सदावरती बाजूला राहिला, हेच भुंकू लागले. यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. नंतर दसरा मेळावा आला. तिथं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचं भाषण. त्या दिवशीचं भाषण तर दिल्लीच्या दाढीवाल्या बाबासारखं झालं बा. भारत माता की. भाई और बहिणो, अगदी त्या बोने तसंच भाषण केलं. त्याने टिप्पणी लिहू दिलं तर काय भाषण झालं महाराज. आणि किती ढोंग असावं. या बंधू भगिनीच्या साक्षीनं सांगतो, मी शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतो, लगेच छत्रपतीच्या पाय पडायला. या मराठा समाजाला मी आरक्षण देणार आहे. सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. साहेब, शिवछत्रपतीची शपथ घेण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही.
शपथ घेतली तर ती खरी करावी लागते. जर शपथ तुमच्याकडून पूर्ण होणार असेल तरच घ्या. आणि ते जर म्हणत असेल आम्ही शब्दाचे पक्के आहे, तर आंतरवालीत येऊन 30 दिवसाचा शब्द कोणी दिला होता? तुम्हीच ना. तुम्ही 40 दिवसात बदलता साहेब. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजाला न्याय दे. भाऊ तुझा रक्ताचा शेवटचा थेंब कधी जायचा आम्हाला काय माहिती, पण आमची पोरं आता मरायला लागली. समाजाची फसवणूक आता करू नये. आणि गुणरत्न सदावर्तेला सोडलेला पाळीव कुत्र्याला सोडणारा कोण त्याचा बाप आहे ते सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना माहिती आहे. त्याला जास्त भाव देऊ नका. आता राज्याचे जे मुख्यमंत्री राहिले ते बोलताना चुकतात, जे राज्याचे पर्यावरण मंत्री राहिले ते बोलताना चुकतात. मला सांगा गोरगरीब मराठ्यांची पोरं चुकणार नाही का? आमचा कारण सबंध नसताना सदावर्ते आम्हाला विरोध करतो, काहीच सबंध नाही, मग त्याचा राग आमच्या पोरांना येणार का नाही? हो गेले 3 पोरं आमची धाड 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 फोडलं ना गाड्या, लगेच पिसाळं कुत्र. अरे मनोज जरांगेच्या मुसक्या आवड्या, मनोज जरांगेला तात्काळ अटक करा. भडव्या तू आमच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या वाघाला काय करशील? त्याला जसंच तसं उत्तर दिलं. आता तो बरं झालं वाचला. आणि आमच्या धर्मवीर, ज्यांना धर्मवीर बुलढाणा जिल्ह्यात पदवी दिली, संजय गायकवाडांनी सांगितलं तो फोडला पाहिजे होता. इथून पुढे मराठ्याच्या आडवं येऊ नको सदावर्ते. या मराठ्यांना जो नडला तो तोडला. हा मराठ्यांचा इतिहास आहे. क्षत्रिय मराठ्यांच्या नादाला लागू नको. ओबीसीला मान्य नसलेला स्वयंघोषित ओबीसी नेता, त्याचं नाव तायवाडे का काहीतरी आहे बुवा, तो काय म्हटला? मनोज जरांगेच्या मागण्या सरकारने पूर्ण करू नये. जर मनोज जरांगेच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पिटवील. तुझ्या बापाचा महाराष्ट्र कर भडव्या. छत्रपतीच्या मावळ्यांनी, 18 पगड जातीच्या मावळ्यांनी तलवारीच्या पातावर मरण घेऊन फिरत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून या हिंदवी स्वराज्याची आणि अखंड हिंदुस्थानची आणि या महाराष्ट्राची निर्मिती केली. तुझ्यासारख्या समाज विघातक प्रवृत्तीला आम्ही बळी पडणार नाही. आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा तू करतो. महाराष्ट्र तर तुझ्या बापाचा नाही, पण महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करतो. एक दिवस मराठ्यांची लेकरं तुला सुद्धा पेटवण्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी सांगतो. एक 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 कुत्रा सोडला महाराज. बाकी जातीचे लोक मराठ्यांच्या विरोधात नाहीतच ना. कोणत्या जातीचा मराठ्याला विरोध नाहीच ना. अरे मराठ्यांना जर बाकी जातीचा विरोध असता तर सराटी अंतरवालीच्या विराट सभेत मुसलमानाच्या पोरांनी आमच्या मराठा लोकांना मोफत पंक्चर काढून दिलं नसतं, मुस्लिम बांधवांना मोफत पाणी वाटलं नसतं. अरे आमच्या समाजाला जर बाकी समाजाचा विरोध असता तर धनगर समाजाच्या माझ्या बांधवानं सराटी अंतरवालीच्या सभेला 1.5 एकर शेतात नांगर चालून सभेला मोफत जागा दिली नसती. अरे आमच्या समाजाला जर बाकी समाजाचा विरोध असता तर बौद्ध समाजाच्या माणसानं स्वतःच्या रानातलं पीक नासधूस करून विराट सभेला जागा दिली नसती. सगळ्या समाजाच्या बंधू भगिनींना वाटते मराठ्यांना आरक्षण भेटावं आणि सरकारला वाटते जाती जातीत भांडणं लावावं. तोही डाव फसला. उपोषणाच्या 16व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार ठरलं. वेळ ठरली सायंकाळी 5:30 वाजेची. 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्री येणार निश्चित होतं. आणि अचानक टीव्हीला बातमी आली, मुख्यमंत्री यांचा दौरा अचानक रद्द. कसं काय? कोट्यावधी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मराठ्याच्या क्रांतियोद्धेला दिलेला शब्द मोडून तुम्ही दौरा अचानक कसं काय रद्द करतात? मी त्याचा थोडा अभ्यास केला आणि त्याचं कारण मला कळालं. दौरा अचानक रद्द केला त्या पाठीमागं मराठ्यांची दहशत होती बांधवांनो, मराठ्यांची ताकद होती. त्याचं कारण दौरा रद्द करावा लागला त्या दिवशी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत 3 माणसं होती. ते वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घ्यायला चालले होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सहज बोलत चालले होते. बिचारे 3 जण होते. नाव सांगू? ठाण्याचे काका होते दाढीवाले, बारामतीचे दादा होते चकाचक दाढी करून आलेले, आणि तिसरे नागपूरचे मामा होते. हे काका दादा मामा पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते. बिचारे सहज बोलत निघाले होते
आणि सहज बोललेले शब्द पोटातले असतात असं म्हणतात आणि ठरवून बोललेले शब्द ओठातले असतात असं म्हणतात. ते सहज बोलत निघले. तेवढ्यात ठाण्याचे दाढीवाले काका, चष्मा तुमच्यासारखाच होता, ते काका काय बोलले, आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तेवढ्यात दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. काका, दादा, मामा हे सहज बोलत होते. सहज रेकॉर्ड झालं आणि तासभरात महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईल मध्ये गेलं आणि या व्हिडिओमुळे मराठ्यांची पोरं संतापली. एवढी दहशत तयार झाली मराठ्यांच्या पोराची, राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं मराठ्यांनो. ही आपली एक मुठीची ताकद आहे, एकेच्या वज्रमुठीची ताकद आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि याच उपोषणानं महाराष्ट्र पेटून उठला. माईबाप, मराठा आरक्षणाची लढाई आत्ता काल परवा मागच्या महिन्यात सुरू झाली नाही. गेल्या 50 वर्षापासून या मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. अनेक वेळा या मराठ्यांच्या लेकरांना रस्त्यावर उतरावं लागलं, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठा समाजाच्या आमदारानं ठरवलं, जर माझ्या समाजाला आरक्षण मिळालं नाही, मी जीवनभर संघर्ष करून समाजाची जागृती करून माझ्या समाजाला जर न्याय देऊ शकलो नाही, तर माझ्यासारख्या आमदारानं मराठा म्हणून घ्यावं कसं. अण्णासाहेब पाटलाने एके दिवशी पूर्वसंध्येला शपथ घेतली, उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. उद्याचा सूर्यनारायण उगेपर्यंत का माझ्या समाजाला आरक्षण मिळालं नाही, तर उद्या सकाळच्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला हा अण्णासाहेब पाटील जिवंत राहणार नाही. शपथ घेतली. आरक्षण मिळालं नाही. अण्णासाहेब पाटील नावाच्या योद्ध्यानं सूर्योदयाच्या पूर्वी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हे मराठा आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधव. आता अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं काय, नोकरी लागली नाही म्हणून दिलं नाही, शेती पिकली नाही, कर्जबाजारी झाले म्हणून बलिदान दिलं नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर माझं आमदार पद कशासाठी. माझा समाज जर आता उन्हात पडत असेल, उन्हात पडलेल्या समाजाचे हाल मला आता बघवत नाही, पण अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटील स्वतः आमदार होते. नारदाच्या गादीवरून मराठ्यांच्या आमदारांना सांगेन, बाबांनो, एका तरी आमदारांना अण्णासाहेब पाटलांचा आदर्श घ्या. आत्महत्या नका करू आरक्षणासाठी. कमीत कमी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांच्या बाजूने आरक्षण मिळावं अशी भूमिका तरी मांडा. आदर्श घेतला पाहिजे अण्णासाहेब पाटलाचा. आमच्या समाजाला मिळालं नाही आरक्षण. आणखी काही दिवस निघून गेले. अण्णासाहेब जावळे पाटील नावाचा योद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिकडे तिकडे वाऱ्यासारखा फिरत होता. मराठा समाजाचं संघटन मजबूत करण्यासाठी, मराठा समाजाला एकजूट करण्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटलांनी जीवनभर संघर्ष केला. आणि जे मराठ्यांची माणसं, जे मराठे समाजाला न्याय देऊ शकत नसेल, जे मराठे समाजासाठी रस्त्यावर उतरत नसेल, त्या मराठ्यांच्या रक्तात भेसळ असली पाहिजे असा रोखठोकपणे सांगणारा मराठ्यांचा नेता होता अण्णासाहेब जावळे पाटील. हयातभर संघर्ष केला, पण आरक्षण मिळालं नाही. देवीदासजी वडजेसर नावाच्या सरांनी या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं संघटन केलं. अनेक क्रांतिकारी माणसं त्यांनी घडवली. त्यांना सुद्धा अपेक्षा होती, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत आरक्षण भेटावं, माझ्या डोळ्यासमोर आरक्षण भेटावं. देवीदास वडजे नावाच्या क्रांती योद्ध्यानं आरक्षणाचं पाहिलेलं स्वप्न अपुरं राहिलं. त्यांच्या हयातीत सुद्धा मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही. एवढे योद्धे गेले, समाज शांत झाला, सुन्न झाला. बरेचसे दिवस निघून गेले आणि 5-7 वर्षापूर्वी एक घटना घडली. या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी श्रद्धा सिद्रिक नावाच्या आमच्या 13-14 वर्षाच्या मराठा समाजाच्या ताईवरती काही नराधमांनी अन्य अत्याचार बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या केली. त्या घटनेच्या निषेधार्थ
महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज एकवटला होता. एकवटलेल्या मराठा समाजानं मराठा क्रांती मूक मोर्चा या नावानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढले. मोर्चे सहज निघाले. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चात लोकांची संख्या होती 2 लाख, 5 लाख, 10 लाख. लाखो मराठे एकत्र आले आणि मराठ्यांच्या लेकराची छाती अभिमानाने भरून आली आणि त्यांना वाटलं लाखो मराठे एकत्र जमले, आता आपल्या समाजाला नक्की आरक्षण मिळणार. 58 मूक मोर्चे झाले, आरक्षण मिळालं नाही. मोर्चाचं पहिलं पर्व संपलं. दुसरं पर्व सुरू झालं, मराठा क्रांती ठोक मोर्चा. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले. ठोक मोर्चा हा फक्त नावाला ठोक मोर्चा होता, पण कोणत्याही ठोक मोर्चात आमच्या पोरांनी गालबोट लागेल असं वर्तन केलं नाही. शांततेच्या मार्गाने ठोक मोर्चे पार पडले. मराठ्यांच्या लेकरांना वाटलं पुन्हा लाखो मराठी एकत्र आले, आता 100% आरक्षण भेटणार. भेटलं नाही. मूक मोर्चे काढले, आरक्षण नाही. ठोक मोर्चे काढले, आरक्षण नाही. मराठ्यांची पोरं उद्विग्न झाली, मराठ्यांची पोरं दुःखी झाली, मराठ्याची पोरं चिंताग्रस्त झाली आणि मराठ्यांची लेकरं विचार करू लागली, माझ्याच रूम मध्ये राहणारा दुसऱ्या समाजाचा माझा भाऊ 55% मार्क पडून तो जर नोकरीला लागत असेल आणि त्याच्याच रूम मध्ये राहणारा, त्याच्या ताटात सोबत जेवण करणारा मी मराठा असून आरक्षण मिळत नाही, 90% मार्क असून सुद्धा, तर माझ्या गुणवत्तेला काही महत्व आहे की नाही. दुःखी झाली मराठ्यांची लेकरं आणि याच दुःखातून मराठ्यांच्या लेकरानं दुर्दैवी आणि टोकाचं पाऊल उचललं. मराठ्यांची लेकरं आत्महत्या करू लागली. याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कायगाव टोका या ठिकाणी काकासाहेब शिंदेना नदी पात्रात उडी घेतली आणि या मराठा क्रांती मोर्चानंतरचं बलिदान दिलं. एक 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 पोरगा आत्महत्या करू लागला. 42-43 आत्महत्या झाल्या. अरे मूक मोर्चे काढून आरक्षण सरकारने दिलं नाही, ठोक मोर्चे काढून आरक्षण सरकारने दिलं नाही. लोक एकत्र आल्यानंतर सरकारला फरक पडत नसेल तर कमीत कमी गोरगरीब मराठ्यांची लेकरं आत्महत्या करतात याने तरी सरकारला फरक पडेल. मराठ्यांना अपेक्षा होती. मराठ्यांच्या लेकरांनी आत्महत्या केल्या पण सरकारला तरी फरक पडला नाही. सरकार मायबाप, या आत्महत्या करणाऱ्या लेकरामध्ये जर तुमचा पोरगा एखादा असता तर तुम्ही काही पाऊल उचललं नसतं का? कोपडीतल्या श्रद्धाताईवर बलात्कार झाला, तिच्या आरोपीला फाशी द्यावी अशी आम्ही मागणी केली होती. तिच्या आरोपीला सुद्धा सरकारनं फाशी दिली नाही. सरकारला जणू काय त्या बलात्काराला फाशी द्यायची लाज वाटली की काय, त्या बलात्काराला जेलमध्ये पोचवलं. अखेर त्या बलात्कार करणाऱ्यानं स्वतःच लाज वाटली म्हणून जेलमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. पण सरकार पूर्णपणे निर्दयी झालं, आरक्षण मिळालं नाही. 42-43 बलिदानं झाली. मराठ्यांची पोरं रस्त्यावर उतरली, खोटे गुन्हे दाखल झाले, आरक्षण मिळालं नाही. करायचं काय? मूक मोर्चा ठोक मोर्चा लोकांनी स्वयंप्रेरित होऊन काढले आणि त्याच्यातून काही दलाल समन्वयक तयार झाले. कोणी उठला की मी राज्य समन्वयक, कोणी म्हणतो मी जिल्ह्याचा समन्वयक. याच समन्वयकाला हाताशी घेऊन राज्य सरकारने या समन्वयकाला कोट्यवधी रुपयाचे पॅकेज दिले आणि सर्वसामान्य गरजवंत गोरगरीब मराठ्यांचे मोर्चे मॅनेज करण्याचं काम सरकारनं केलं. आणि सरकारकडून पैसे घेऊन मराठ्यांचे काही दलाल समन्वयक गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या टाळीवरचं लोणी खाऊन गेले. मराठा मोर्चा संपला. नंतर कोणी आरक्षणाचं नाव घेईना, कोणीच काही करीना. मनोज जरांगे पाटील नावाचा एक योद्धा, तो समाजासाठी झटत होता, समाजासाठी झिजत होता. अनेक उपोषण त्या योद्ध्याने केले आणि आता सांगितलं आता आमरण उपोषण करणार. 29 ऑगस्ट 2023 दिवस, आदल्या दिवशी 28 तारखेला
जरांगे पाटलाचा व्हॉट्सअप वरती मेसेज आला, महाराज आपल्या गाडीत पेट्रोल टाकून समाज बांधवांना घेऊन 29 ऑगस्टच्या जन आक्रोश मेळाव्यात यावं. आम्ही त्या ठिकाणी शहागडला गेलो. 5000 लोक येतील, 10,000 लोक येतील वाटलं होतं, पण फाटक्या कपड्याच्या गोरगरीब सर्वसामान्य मनोज जरांगे पाटलाच्या एका दिवसात केलेल्या सोशल मीडियाच्या आवाहनावरती एका दिवसात 1 लाख मराठे शहागडला गोळा झाले आणि तिथून या क्रांतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि तिथं जरांगे पाटलांनी भाषण केलं. त्या भाषणातलं एक वाक्य प्रत्येक मराठ्याच्या कानात घुमतंय. सरकार मायबाप, या मनोज जरांगेचं तुम्हाला आव्हान आहे, आज दुपारी 1 वाजेपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावं, सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. 1 वाजेपर्यंत एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर या मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल. एका भाषणानं सरकारला घाम फोडण्याचं काम केलं. आम्ही घोषणा दिल्या, भाषण ऐकलं, घरी निघून आलो, पण आमचा योद्धा घरी गेला नाही. जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत माझ्या समाजातील गरजवंत मराठ्यापर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकराबाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. शपथ घेतली आणि त्या जनाक्रोश मेळाव्यातून थेट निघून आले आणि सराठी अंतर्वलीत येऊन उपोषणाला बसले. बांधवांनो, दिनांक 29 ऑगस्ट 2023. आता एका दिवसात मनोज जरांगेंच्या शब्दावर 1 लाख मराठे गोळा होतात. हेच मनोज जरांगे जर आमरण उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही. उपोषणाचा दुसरा दिवस सरकारची भीती वाढली. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमाराला पोलिसांची फौज तिथं आली. जरांगे पाटलाला उपोषण सोडण्यासाठी आवाहन केलं. पाटलांनी सांगितलं, मी ऐकणार नाही, माझ्या समाजाला आरक्षण द्या, मी उपोषण सोडतो. पोलीस माघारी गेले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजेच्या वेळेला पोलिसांची फौज सराठी अंतर्वालीत आली. 10 ते 15 पोलिसांच्या मोठमोठ्या व्हॅन अंतर्वालीत आल्या. जरांगे पाटलांना उठवण्याकरता यांचं उपोषण उठवलं, जरांगे पाटलाला उचललं की आंदोलन संपलं. याच निष्कर्ष काढून पोलीस त्या ठिकाणी आले. पण या माता मावल्या आपल्या पुढच्या असतात. माता मावल्याने बुद्धी वापरली. जरांगे पाटलाच्या जवळ स्टेजवरती महिला मंडळ होतं. स्टेजच्या पाठीमागचा बॅनर गोल गोल मध्यभागी फाडला. त्या फाडलेल्या बॅनर मधून जरांगे पाटील मागच्या घरी गायब केले आणि दुसराच मनोज जरांगे पाटील तिथं झोपवला. त्याच्या अंगावर शाल टाकली. पोलीस आले, पळत 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 आले. पहिल्या जरांगे पाटलाला उचललं आणि गाडीत टाकलं. मराठ्यांच्या पोरांनी प्रतिकार केला, उचलू नका, उचलू नका. ते होतं दुसरंच. मराठ्यांच्या पोरांनी प्रतिकार केला आणि पोलिसांनी आमच्या पोरावरती लाठ्या उगारल्या, काठ्या उगारल्या. नुसत्या उगारल्या नाही, आमच्या पोरावरती लाठी हल्ला केला. नुसता पोरावरती केला नाही, स्टेजवर बसलेल्या आमच्या माता मावल्यांचे डोके काठ्याने फोडले. शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता. एका हातानं माऊलीच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं माझ्या माता मावल्यांच्या डोक्यात काठ्या माराव्या, एवढं पाप राज्य सरकारच्या आदेशानं त्या ठिकाणी पोलिसांनी केलं. एवढ्यावर पोलीस थांबले नाही. आमच्या मराठ्यांच्या लेकरांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण वातावरण आटोक्यात येत नाही. आंदोलन साम दाम दंड भेद वापरून मोडीत करायचे, पण आमच्या मराठ्यांच्या लेकरावरती गोळीबार करण्याचं काम पोलिसांनी केलंय. आमच्या पोरांच्या अंगात गोळ्या घुसल्या. 2 गोळ्या, 4 गोळ्या, एका पट्ट्याच्या अंगात 26 गोळ्या घुसल्या. तो छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि डॉक्टरला काय म्हटलं माहिती का? डॉक्टर साहेब, किती गोळ्या राहिल्यात हो? किती गोळ्या राहिल्या डॉक्टर साहेब? ज्या काय गोळ्या राहिल्या असतील ना तेवढ्या काढा, नाहीतर बाकीच्या राहू द्या. पण 14 तारखेला विराट सभेला मला अंतरवालीलाच जाऊ द्या. आमचा मराठ्याचा पोरगा हॉस्पिटल मधून बोलत होता
अरे आमचे मराठ्याचे पोरं 25-25 गोळ्या झेलून सुद्धा लढण्यासाठी तयार होत होते. आमचे पोर आता क्रांतिकारी होऊ लागले. हेच मला सरकारला या माध्यमातून सांगायचे.